काय करू लागले तुम्ही? याचं स्वॉट नाही करलं, याचं फक्त ॲनालिसिस करू लागले. आता स्वॉट करायचं म्हणजे कोणाचं ॲनालिसिस करायचं? स्वतःच. आणि कोण करणार आहे स्वतःचं ॲनालिसिस? दुसऱ्याची परीक्षा घेणं फार सोपं आहे. लोकांची परीक्षा घेणे, लोकांचे पेपर तपासणे, लोकांना मार्क्स देणे, लोकांची काटणे, लोकांचे दोष काढणे, हे फार सोपं आहे. आता आपला फोकस, आपलं सगळं लक्ष कोणावर पाहिजे? स्वतःवर. लाईट कमी झाला का? होत असते, काय होत नाही. हो द्या होत असते. आता आपला फोकस कोणावर आहे? का? आय एम द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ. आय एम द मोस्ट. मी आहे म्हणून लोक आहेत. मी संपलो, दुनिया संपली, असं गृहीत धरायचं. संपत नसते दुनिया, पण आपला उपयोग नाही ना. मी आहे म्हणून या सगळ्या गोष्टींचा आनंद मी घेऊ शकतो. मग माझ्या जीवनात अत्यंत महत्वाची व्यक्ती कोण आहे? बाकीचे लोक इम्पॉर्टंट आहेत, पण ते इम्पॉर्टंट आहेत. गाडीचा अत्यंत महत्वाचा पार्ट कोणता आहे? एक्झॅक्टली, इंजिन. मग टायर नसलो पळल का? तसं नाही, टायर पण इम्पॉर्टंट आहे, अत्यंत महत्वाचा पार्ट आहे इंजिन. दॅट्स ऑल. तसं आमच्या जीवनात अत्यंत महत्वाची व्यक्ती कोण आहे? कोण? स्वतः. मी स्वतः. मी आजारी पडल्यानंतर बाकीची लोक मला दवाखान्यात घेऊन जातील का नाही घेऊन जाणार? मी आजारी पडल्यानंतर बाकीची लोक मला दवाखान्यात घेऊन जातील. डॉक्टर इंजेक्शन कोणाला हाणेल? कोणाला? हा, हे महत्वाचं आहे. बाकीची लोक मला क्लास लावतील, पैसे भरतील, ऍडमिशन घेऊन देतील. क्लास को किसको आना पडेगा? तेवढा मी माझ्या जीवनात इम्पॉर्टंट आहे. आणि मी एवढा जर इम्पॉर्टंट असेल माझ्या जीवनातला, तर मग मैं मेरे बारे में क्या जानता हूं हे तर मला माहित पाहिजे. मी लोकांच्या विषयी सगळं मला माहिती आहे. तो आमक्याचं एवढं वय आहे, ते आमक्याचं एवढं सक्सेस आहे, त्या आमक्याला काहीच जमलं नाही, ती त्याची तर वाटच लागली आहे, ते त्याचे तर सगळ्यात जास्त रन्स झालेत, त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, त्याचे एवढे व्ह्यूज आहेत, आमक्याचे एवढे फॉलोअर्स आहेत. आता जरा थोडे अलीकडचे उदाहरण द्यावं लागतील ना आपल्याला. हां, ते त्यांचं तेवढं आहे, त्यांना आमक्याला एवढा पगार आहे. हा, आपल्याला काय? मैं मेरे बारे में क्या जानता हूं? स्ट्रेंथ हा शब्द आहे, स्वॉट. एस म्हणजे स्ट्रेंथ. आता स्ट्रेंथ म्हणजे काय? काय स्ट्रेंथ म्हणजे? स्ट्रेंथ या शब्दाचा अर्थ काय? ताकद. दुसरं काय? प्लस पॉइंट्स. माझे प्लस पॉइंट्स काय आहेत हे म्हणण्यापेक्षा मी कशा कशात भारी आहे. भारी कळलं का? मला इतरांच्या तुलनेत काय चांगलं येतंय? मला टायपिंग चांगली येते, मला भाषण चांगलं येतंय, मला माझ्या सब्जेक्टचं नॉलेज चांगलं आहे, माझी मराठी चांगली आहे, माझी इंग्लिश चांगली आहे, माझं हिस्ट्रीचं नॉलेज पण चांगलं आहे, मला रनिंग चांगली करता येते, मला अजून कुठला आजार नाही म्हणून माझं आरोग्य चांगलं आहे. ह्या सगळ्या माझ्या जमेच्या बाजू आहेत. हे सगळे माझे प्लस पॉईंट्स आहेत. कळालं? मग कुणीतरी कशात तरी भारी असतोच. खरे खोटे? कुणीतरी कशात तरी भारी असणारच. असा एकही माणूस नाही जगात की तो कशातच भारी नाही. कशात तरी आहे. चाटा मारण्यात तरी असलच, विकण्यात तरी असलच, भांडणं लावण्यात तरी असलच, स्विमिंग मध्ये तरी असलच,
जो अभ्यासात चांगला नसेल तो स्पोर्ट्समध्ये तरी चांगला असेलच. जो स्पोर्ट्समध्ये चांगला नाहीये तो कलेतरीमध्ये कुठेतरी चांगला असेलच. जो कुठेच चांगला नाहीये तो बाहेर तरी समाजामध्ये लोकांमध्ये गप्पा मारण्यात चांगला असेलच. पण कुणीतरी कशात तरी चांगला आहेच. तसं मी माझ्या जीवनामध्ये कशात चांगला आहे हे कुणाला विचारायचा प्रश्न? स्वतःला. कोण विचारणार आहे? स्वतःच. उत्तर कोण देणार आहे? स्वतःच. याचं नाव स्ट्रेंथ. माहित नाही का आपण कशात चांगले आहेत? माहित नाही का तुम काय में बेस्ट हो? हा ना, ठीक आहे ना, पण त्यातली त्यात द बेस्ट. 100 लोक तुमच्या समोर आहेत आणि त्यात तुमचा नंबर येणार. कसली बी स्ट्रेंथ असू द्यात, काय मी बेस्ट होतो. कोणीतरी गायनातच नंबर 1 आहे, कोणीतरी वादनात नंबर 1 आहे का नाही? खरं आहे का नाही? मग कशात तुम्ही चांगलेत हे शोधा पहिलं. हे आपल्याला शोधायचं. तुम काय मी बेस्ट हो? क्रिकेटमध्ये कशाला? बॉल आणाय का हाणाय? बॅटिंगमध्ये. हा, बोला बोला बोला. नाही, तुम्हाला तुम्हाला तुमच्या कोणत्या कौशल्यावर गर्व आहे, स्वाभिमान आहे की मला नंबर 1 येत आहे? हा, काही असेल तुमचं ते, भले इतरांना माहीत असो नसो, कुणी त्याला मानो न मानो, मला माहिती आय एम द बेस्ट इन दॅट. सिंगिंग. क्रिकेटमध्ये परत आला अजून. क्रिकेट तर बघण्यात का बॉलिंग करण्यात का सिट्या वाजवण्यात का बॅटिंगमध्ये? कशात? बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही पण. खो खो, डिझायनिंग, हां, फुटबॉल, कशात पण आपलं लक्ष ठेवायचं. खूप सगळे कौशल्य असतात. प्रश्न नाही कळाला? हां, मग सांग. योगा, ड्रॉइंग. तुम्ही आता शोधायचं दिवसभर जाऊन. 8 दिवस लागू दे, निवांत बसा. वाटलंच तर लाईट बंद करून बस. चिमटे घ्या स्वतःला 7-8 10 आणि विचारा, अरे यार मी कशात चांगला आहे? माझं एवढं वय आहे, मी किती जीवलो असेल आतापर्यंत, किती पुस्तक वाचले असतील, किती वेळेला आंघोळ केली असेल, किती वेळे लोकांचं ऐकलं असेल, किती वाचलं असेल, किती अनुभवलं असेल, काय काय अनुभव असेल, याच्यातून मी कशात भारी. हा पहिला मुद्दा कळाला. स्ट्रेंथचा अर्थ कळाला. दुसरा, आता इथं डब्ल्यू म्हणजे वीकनेसेस. स्वतःलाच प्रश्न विचारायचा आहे, अरे मी नेमका मी दलिंदर कशात आहे? हा, माझे दोष कोणते कोणते आहेत? आम्हाला लोकांनी आमचे दोष काढलेले आवडत नाहीत. याचा अर्थ आमच्यात दोष नाहीत असं नाही. मग स्वतःनं शोधायचे की माझा प्रॉब्लेम काय, कोणते कोणते दोष आहेत माझ्यात, कोणते कोणते मायनस पॉइंट्स आहेत माझ्यामध्ये. 2 प्रकारे सॉर्ट करायचं आहे. एक पर्सनल लेवलला केलेलं सॉर्ट आणि एक प्रोफेशनल लेवलला केलेलं सॉर्ट. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये माझे दोष कोणते आहेत आणि माझे ऑफिशियल जीवनामध्ये माझे दोष कोणते आहेत. आय डोंट नो इंग्लिश, इट्स माय प्रोफेशनल वीकनेस. आय डोंट नो प्रेझेंटेशन स्किल, इट्स माय प्रोफेशनल वीकनेस. पण मला स्वयंपाक येत नाहीये, इट्स माय पर्सनल वीकनेस. इजंट इट? मला स्विमिंग येत नाहीये, इट्स माय पर्सनल वीकनेस. मग माझे पर्सनल वीकनेसेस काय आहेत, माझे प्रोफेशनल वीकनेसेस काय आहेत, माझे पर्सनल स्ट्रेंथ कोणते कोणते आहेत आणि माझे प्रोफेशनल स्ट्रेंथ कोणते कोणते आहेत, हे कोणी ओळखायचं आहे? स्वतःच ओळखायचं आहे. आणि एकदा ओळखलं की त्याच्यावर कामाला सुरुवात करायची आहे. आणि मग काम याच्यावर पण करायचं आहे, काम त्याच्यावर पण करायचं आहे आणि काम याच्यावर पण करायचं आहे.
एकदा स्ट्रेंथ माहित झाली, उसी के ऊपर काम करना है, बार बार काम करना है, बार बार काम करना है। वीकनेस पता चला, उसके ऊपर भी बार बार काम करना है। गोल ओरिएंटेड, समोर गोल ठेवायचा आहे, आता गोलच्या अनुषंगानं स्वॉट करायचं आहे, तेव्हा मला स्वॉट करता येईल। जर मला घर बांधायचं आहे तर माझी स्ट्रेंथ काय, माझ्याकडे प्लॉट आहे, अजून स्ट्रेंथ काय, माझ्याकडे पैसे आहेत। वीकनेस काय, जिथं घर बांधायचं तिथं पाणी नाही, मला त्याच्यावर काम करावं लागेल। जिथं घर बांधायचंय तिथं गाडी जात नाही, मला त्याच्यावर काम करावं लागेल। सेम थिंग आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा असतं। ध्येय समोर ठेवायचं आणि स्वॉट करायचं। इज इट क्लिअर? आता वीकनेसेसवर काम करा आणि स्ट्रेंथवर का काम करा, तर स्ट्रेंथवर काम केलं की ऑपॉर्च्युनिटीज, जबरदस्त संधी, खूप सगळ्या संधी निर्माण होतील याच्यावर काम केल्यानंतर। यस ऑर नो? आजही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रात नंबर 1 असलेल्या माणसाच्या शोधात समाज आहे। एखादा चांगला गणिताचा शिक्षक सांगावं, बाकीचे कुठे जत्राला गेले का, चांगला गणिताचा सांगा। एखादा चांगला इंग्लिशचा क्लास सांगावं सर, एखादा चांगला डॉक्टर सांगावं, एखादा चांगला हॉटेल सांगावं जवळच, एखादं चांगलं कॉलेजचं नाव सांगावं, शोधात आहेत लोक। मग तुमचं कौशल्य त्याच्यामध्ये जर नंबर 1 असेल तर लोक तुम्हाला शोधत येणार आहेत। त्याचं नाव ऑपॉर्च्युनिटी, त्याचं नाव संधी, आणि मग प्रचंड सगळ्या संधी निर्माण होतात। वीकनेसेसवर काम केल्यानंतर आमच्या भविष्यात येणारे धोके आहेत। THREAT, थ्रेट म्हणजे धोका, थ्रेट्स म्हणजे धोके। काय धोके आहेत? मी जर माझ्या या कौशल्यावर काम नाही केलं तर मला भविष्यात त्याची किंमत मोजावी लागणार आहे। इफ आय डोंट नो इंग्लिश ॲज अ कम्युनिकेटिव्ह लँग्वेज, मला त्याचे धोके येणार आहेत, त्याला मला फेस करावं लागणार आहे। जर मी माझ्या आरोग्यावर काम नाही केलं, एक ना एक दिवस मला ते धोके सहन करावे लागणार आहेत, स्वीकारावे लागणार आहेत। इफ आय डोंट स्टडी, भोगावं लागणार आहे। जर मला भाषण नाही आलं, कधीतरी मला अपमानाला बळी पडावं लागणार आहे। एक दिवस ना मला प्रेझेंटेशन नाही आलं, कधीतरी लोक हसणार आहेत। मला माझ्या धोक्यांचा अंदाज असला पाहिजे आणि मला माझ्या संधींचा अंदाज आला पाहिजे। याच्यावर कंटिन्यू काम करत राहणे, या प्रोसेसला म्हणायचं स्वॉट ॲनालिसिस। ओके, बोला।